असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. आणि कसायास न करीन धरियास होईन उदास सर्व भावे. हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. मोक्षाम्हा घरी कामारी हे दासी, मोक्षाम्हा घरी कामारी हे दासी. होय सांगू ऐसी तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. विठ्ठल भगवान ज्ञानेश्वर महाराज महाराज विठ्ठल विठ्ठल. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता वंदू रंगभूमिका कीर्तनी उभे होते लोका. टाळ मृदंग वीणा हार्मोनियम माईक स्टँड वायर स्पीकर मॉनिटर मंडप मिक्सर महेशाची मूर्ती श्रोते देखा तया माझे नमन दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला. अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिम विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. यैवो 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 भावनिया विलंब कावाया लावेला कृपाला. विलंब कावाया लावेला कृपाला. विठाबाई विश्वंभरे भवचे नाथे. विठाबाई विश्वंभरे भवचे नाथे. विश्वयापके कुठे गुंतली माय माझा. यैवो 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 लावण्या विलंब कावाया विलंब कावाया घेईन मी जन्म याजसाठी देवा. घेईन मी जन्म याजसाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. महिला मंडळ थोडं पुढं सरकून सरका समोर. सरशन भारत भूषण विश्वाखिल तारण.
त्रिभुवन जीवन चराचर मोहन साधकांचे मायबाप चिंतकांचे चिंतामणी कैवल्याचे महावीर असणारे मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय जगद्गुरु जगदवंद्य जगद माननीय वैराग्याचे महावीर असणारे संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज शांती ब्रह्मनाथ महाराज भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ असणारे भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराज आदी करूनच सकल संत मायबापांच्या परम कृपा आशीर्वादाने अखिल कोड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या परम कृपेने या मृत्यू लोकामध्ये मानवी जीवन जगत असताना वारकरी संप्रदायाची कास धरून आपण मानवी जीवन व्यतीत करत आहोत. आपण सर्व भाग्यवान आहोत महाराज. आणि वारकरी संप्रदायाची परंपरा ज्ञानोबाऱ्यांपासून तर जगद्गुरु तुकोबाऱ्यांपासून तर निळोबाऱ्यांपर्यंत आणि निळोबाऱ्यांपासून तर स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माझ्यासारख्या लाखो विद्यार्थ्यांपर्यंत वारकरी संप्रदायाची पताका आपण आपल्या खांद्यावरती घेऊन जर मानवी जीवनाची वाटचाल करत असेल महाराज तर आपल्यासारखं भाग्यवान कोणीच नाही या जगतामध्ये. आपण भाग्यवान मंडळी आहोत. आणि त्यातल्या त्यात तुमचा हा परिसर वारकरी संप्रदायाची पताका आपल्या खांद्यावर घेऊन मानवी जीवनाची वाटचाल करणारा हा परिसर आहे. अगदी परमार्थिक परिसर आहे. आणि या परिसरात मध्ये हे कीर्तनरूपी वाक्पुष्प भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं. हे खऱ्या अर्थाने माझ्या जीवनातलं सर्वात मोठं भाग्य म्हणायला काही हरकत नाही. सेवा कशानिमित्त आहे काय आहे सर्वांना ज्ञात आहे. तरी वक्त्याचं प्रधान कर्तव्य या नात्याने थोडा परिहार दिला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या बाजी उमरत नगरीमध्ये कैलासवासी हरिभक्तप्राण बळीराम नागोराव पाटील डोंगरे आणि कैलासवासी ताराबाई पांडुरंग डोंगरे यांच्या या 5व्या वर्ष श्राद्धानिमित्त हा उत्सव त्यांच्या सर्व आप्तेष्ट परिवाराने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या उत्सवानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहे. खरं सांगायचं महाराज, एका मुलाने आपल्या वडिलांच्या उपकारातून उतराई होण्याकरता केलेला हा उत्सव त्याला वर्ष श्राद्ध असं म्हणायला काही हरकत नाही. गोड असं नियोजन या डोंगरे परिवाराने या ठिकाणी केलेलं आहे. आणि या ठिकाणी सेवा करण्याचं हे सद्भाग्य परम आदरणीय परमस्नेही हरिभक्तपरायण आमचे हनुमानजी महाराज डोंगरे यांच्या माध्यमातून ही सेवा करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं. महाराजांचा फोन आला आणि म्हणून तुमच्या कष्टकरी मायबापांची सेवा करण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं. सेवेकरता उपस्थित सर्व परिसरातील गावातील सर्व गुणीजन मंडळी, आता सर्वांचे नाव मला पाठणे पण आहेत. आमचे परम आदरणीय कृष्णा महाराज आहेत, परम आदरणीय आमचे चापैतकर महाराज आहेत. आदी करून काहींचा चेहरा परिचय आहे. काही गावातले भजनी मंडळ आहेत. अगदी गोड भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड मृदंगाचार्य आहेत. आणि दुपारची वेळ असताना सुद्धा गावाच्या बाहेर हा उत्सव असताना सुद्धा आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. आपली उपस्थिती पाहता डोंगरे परिवारावरती आपलं नितांत प्रेम आहे हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि जो सेवेकरता निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु तुकोबारांच्या अभंग संहितेतील एक 5 चरणांचा सर्वांच्या परिचयातला, सर्वांच्या पाठांतरातला, सर्वांच्या ओळखीतला, नसले पाठांतरातला तरी कान पाठातला, आणि बाबा नसले कान पाठातला तरी सुद्धा मोबाईलच्या ग्रंथ संपदा या ॲपमध्ये असलेला असा गोड 5 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. खरं तर वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे निर्याणपर प्रकरणातला अभंग घ्यावा असं काही जणांचं मत असेल. पण या अभंगाचं चिंतन सांगितल्याच्या नंतर तुम्ही सुद्धा म्हणाल महाराज हा अभंग या ठिकाणी घ्यायला काही अडचण नाही. आणि म्हणून या अभंगाची निवड मला करावीशी वाटली. आणि या अभंगावरती स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मला 2013 ते 2017 4 वर्ष शिकण्याचा योग प्राप्त झाला. त्या अभ्यासाचा परिपाक आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त मला तुमच्या अवधानाची गरज आहे. बाबा अवधान म्हणजे एका ठिकाणी म्हटलं मी अवधानाची गरज आहे. ते म्हणे महाराज जखम झाल्यावर जांगत येतं ते का? अवधान शब्दाचा अर्थ आहे तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाची पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का? वा ज्ञानोबारे बोलतात
जर तुम्ही अवधान दिलं, तुम्ही लक्ष दिलं, तर तुम्ही सर्व सुखाला प्राप्त व्हाल. मी ज्ञानोबाऱ्यांसारखी प्रतिज्ञा तरी करणार नाही महाराज, पण गुरुवऱ्यांच्या कृपेने, गुरुवऱ्यांच्या आशीर्वादाने अभंगाचा भावार्थ तुमच्या मनामनापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करेल. विठाल गोड असं नियोजन आपल्या कैलासवासी बळीराम पाटील यांच्या या श्राद्धानिमित्त त्यांचे दोनही मुलं, त्यांचे दोनही भाऊ यांनी गोड असं नियोजन केलेले आहेत. बबनराव, सोपनराव हे त्यांचे भाऊ आणि विशाल दादा, दुसऱ्या मुलाचं नाव काय? सोमेश दादा. या सर्व परिवारांनी हे नियोजन केलेलं आहे. दोन मुलांनी आपल्या पित्याच्या उपकारातून उत्तीराई होण्याकरता केलेला हा उत्सव म्हणजेच हा 5वं वर्ष श्राद्धाचा उत्सव. महाराज पुत्र वेगळा आणि पुत्रपणा वेगळा. काय काय सांगतो मी, लक्ष घ्या बरं का. पुत्र वेगळा आणि पुत्रपणा वेगळा. बाबा वारकरी वेगळा आणि वारकरीपणा वेगळा. वारकरी वेगळा आणि वारकरीपणा वेगळा, तसं पुत्र वेगळा आणि पुत्रपणा वेगळा. उदाहरणार्थ आता वारकरी आहे, वारकरी एक उदाहरण म्हणून सांगतो. आपल्या महाराष्ट्र प्रांतामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये हा आपला समाज आहे, हा जाती जातीमध्ये वाटलेला आहे. कशा कशामध्ये वाटलेला आहे? जाती जाती मध्ये वाटले. 18 पगड जाती या ठिकाणी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्या हिंदुस्थानमध्ये आहेत. आता जाती जातीसाठी भांडणं पण सुरू झालेले आहेत. तो भाग मला सांगायचा नाही, पण आम्हाला सुद्धा कधी कधी असा प्रसंग येतो. महाराज एखाद्या गावामध्ये कीर्तनाला गेल्याच्या नंतर आलेला, महाराज कोणत्या गावचे? मग गावाचं नाव सांगितलं जातं. महाराज तुमचं आडनाव काय? म्हणजे आडनावून थोडा थोडा अंदाज येते. आडनाव सांगितल्याच्या नंतर आता बाजड म्हणल्यावर म्हणजे त्याची काय अपेक्षा असते. पण महाराज मी इतका पक्का वारकरी, मी किती विचारलं तरी जात सांगतच नाही. आणि आपल्या आडनावावरून अंदाज येत नाही. पण महाराज ते भलं बहादर, त्यानं माझ्या बापाच्या बारेदीला घुगऱ्या खाल्लेल्या. ते मला म्हणते, महाराज तुमच्या मामाचं गाव कोणतं? मग मामाचं आडनाव कोणतं? मामाचं आडनाव सांगितलं त्याच्यानंतर त्याला आणखी अंदाज येते. मग ते म्हणते कृतकृत्य झालो. याला जी अपेक्षा असते ते त्याला माहिती होतं. पण खरं सांगू का महाराज, या जातीतही 2 प्रकार आपल्याकडे असतात. काय म्हणतो आपण, एक वरचे आणि एक आमच्या विदर्भामध्ये त्याला दखने आणि उजवे असं म्हणतात. पण ऐका, विढाला विढाला जातीमध्ये 2 प्रकार आहे, तसे वारकऱ्यामध्ये 2 प्रकार आहे बरं का. वारकरी 2 प्रकारचा. गळ्यामध्ये माळ घालून वारकऱ्याचे लक्षण जो पाळतो, वारकऱ्यासारखं आचरण करतो, तो वरचा वारकरी. आणि गळ्यात माळ घालून जो वारकरीपणाचे लक्षणं पाळत नाही, तो खालचा वारकरी. म्हणून वारकरी वेगळा आणि वारकरीपणा वेगळा, तसा पुत्र वेगळा आणि पुत्रपणा वेगळा. मग खरा पुत्र कुणाला म्हणायचं, तर त्या पुत्राचे 3 लक्षणं सांगितले महाराज. 3 लक्षणं सांगितले. आपले वडील गेल्याच्या नंतर वडिलाच्या पश्चात मुलाने काय काय केलं पाहिजे याच्याकरता शास्त्र असं सांगते. शास्त्र सांगते वडील गेल्याच्या नंतर मुलाने काय काय करावं. तर जीवतो वाक्य करण्यात, जोपर्यंत वडील आहेत तोपर्यंत आई वडिलांचं ऐकणं हे पुत्राचं पहिलं लक्षण. जीवतो वाक्य करण्यात, प्रत्युक्ती भुरी भोजनात, म्हणजे वडील गेल्याच्या नंतर, आई गेल्याच्या नंतर वर्षातून एकदा का होईना त्या मायबापाच्या नावाने तर्पण करणं, नाम मायबापाला जेऊ घालणं हे पोराचं दुसरं लक्षण. आणि तिसरं लक्षण सांगितलं, गयायाम पिंडदानाश्च त्रिवीर पुत्रस्य पुत्रतः. गयेला म्हणजे काशीसारख्या ठिकाणी जाऊन गंगेमध्ये पिंड अर्पण करणं हे पुत्राचं तिसरं लक्षण आहे. या 3 लक्षणामध्ये जो बसतो त्याला खरा पुत्र असं म्हणायचं. 3 लक्षणं सांगितले. पहिलं लक्षण सांगितलं पुत्राचं की जीवतो वाक्य करण्यात, जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत आई वडिलांचं ऐकणं म्हणजे लोक आमचं ऐकतात तसं नाही. लोक आमचं ऐकतात पण ऐकत नाहीत. भाषा कळते ना माझी? लोक आमचं ऐकतात पण ऐकत नाहीत. कीर्तन सुरू आहे तोपर्यंत ऐकतात, पण कीर्तनातून बाहेर गेल्यावर काहीच ऐकत नाही. ऐकतात. तसं आई वडिलांच्या बाबतीमध्ये नसलं पाहिजे. जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत आई वडिलांचं ऐकणं हे पुत्राची खरी पुत्रता सांगितलेली. महाराज शास्त्र तर असं सांगते, बाबा जो आई वडिलांचं ऐकत नाही तो पुढच्या जन्मामध्ये बैरा होते. काय होते? बैरा होते. आता जो बैरा असेल त्यांना असं समजायचं मागच्या जन्मात त्यांना मायबापाचं ऐकलं नाही. ते म्हणसाल महाराज काही सांगायला लागले. प्रमाण देतो महाराज, मी प्रमाणाशिवाय बोलणार नाही.
संत महात्मे सांगतात, माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता. त्याच्या अगोदरचं तुकडं फार महत्वाचं. त्याच्या अगोदरच्या चरणामध्ये काय म्हणतात, नाही संत कीर्ती श्रवणी आली, नाही साधू सेवा घडियली, पितृवचनासी पाठ दिदली. आणि मग काय झालं, गर्भी बहिरा झालो त्या गुणी. या गुणामुळे मी गर्भामध्येच बहिरा झालो. म्हणजे जो माय बापाचा ऐकत नाही तो काय होतो, बहिरा होतो. मग पुत्राची खरी पुत्रता आहे पहिली ती मायबापाचं ऐकण्यामध्ये. विठाल त्यानंतर पुत्राची दुसरी पुत्रता सांगितली, प्रत्योक्ती बुरी भोजनात. म्हणजे वर्षातून एकदा का होईना मायबापाला जेव घालणं, मायबापाच्या नावाने त्या ठिकाणी तर्पण करणं, ही पुत्राची पुत्रता आहे. ऐका, ज्यावेळी रामचंद्र प्रभू वनवासामध्ये गेले आणि वनवासामध्ये गेल्याच्या नंतर रामचंद्र प्रभू वर्षातून आता ते पित्र घालण्याची ती परंपरा. मग 4 पिढ्यांचे तरी पित्र घातले पाहिजे. आपल्या पाठीमागचे 4 जणांचे नावं तरी आपल्याला माहिती असले पाहिजे. म्हणजे बापाचं, आजोबाचं आणि पंजाचं, आणि त्याच्या खापर पंजोबाचं 4 पिढ्याचे नावं तरी कमीत कमी माहिती असले पाहिजे. मग त्या ब्राह्मणाने 4 पिंड मांडले. पहिला पिंड मांडला रामचंद्र प्रभूच्या खापर पंजोबाचा, दुसरा पिंड मांडला पंजोबाचा, तिसरा मांडला आजोबाचा, आणि चौथा दशरथ राजाचा पिंड मांडला. त्यावेळी रामचंद्र प्रभू त्या ब्राह्मणाला म्हणतात, हो ब्राह्मण बा, काय करायला लागले म्हणे, माझा बाप जिवंत आहे अजून. त्यावेळी ब्राह्मणाला कळालं अजून रामचंद्र प्रभूला माहिती नाही की दशरथ राजे गेले. मग त्या ब्राह्मणाने सांगितलं, महाराज तुमचे वडील दशरथ हे रामवियोगे मेला. दशरथ राजा तुमच्या वियोगाने त्या ठिकाणी मरण पावलेले आहेत आणि परिणाम तुम्हाला दशरथ राजाच्या नावाने सुद्धा या ठिकाणी पिंड अर्पण करावं लागेल. मग रामचंद्र प्रभूने तो पिंड अर्पण केला आणि पुढचे 13 वर्ष, आता ते 1 वर्ष गेलं, आणि पुढचे 13 वर्ष रामचंद्र प्रभूंनी ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणी जे जे मिळल ते अर्पण करून आपल्या वडिलांचं श्राद्ध त्या ठिकाणी साजरं केलेलं आहे. मला सांगायचं काय, नसेल तुमची परिस्थिती, ज्या परिस्थितीमध्ये असाल त्या परिस्थितीमध्ये मग बापाला जेव घालणं, याच्यामध्ये पुत्राची पुत्रता आहे. याच्यामध्ये पुत्राची पुत्रता आहे. शास्त्रात असं सांगते, तुमची परिस्थिती जर नसेल, एक विस्तव ठेवा, विस्तवाचा खडा ठेवा आणि त्याच्यावर गूळ टाका आणि फक्त त्या ज्या पित्राचा आपल्याला श्राद्ध साजरं करायचं त्याचं नाव घ्या, तरी सुद्धा ते त्याला अर्पण होते. पण हे कोणाबद्दल आहे, ज्याची परिस्थिती नाही त्याच्याबद्दल. आजची तारीख किती आहे, 26 एप्रिल. 26 एप्रिलला फुकलं तर 25 एप्रिलला ये जातं. लक्षात येतं ना मी काय बोलतोय. 26 एप्रिलला फुकलं तर 25 एप्रिलला येतं. एवढी ज्याची संपत्ती ते जर गुळावर भागत असेल तर मग जमत नाही. या मुलांचा विचार जर केला महाराज, आता हे जे मुलं आपल्या वडिलांचं या ठिकाणी श्राद्ध साजरं करत 5 वर्ष झाले वडिलांना जाऊन, तरी सुद्धा महाराज 13व्याच्या दिवशी बापाला विसरणारे पोरं हे 5 वर्षानंतर जर श्राद्ध करत असतील तर मला असं वाटते दरवर्षी बापाला जीव घालतात. पहिलं काय सांगितलं मी, पुत्राची पुत्रता कशामध्ये, जोपर्यंत आईवडील जिवंत आहे तोपर्यंत आई वडिलाचं ऐकणं, जीवत्व वाक्य करणं, प्रत्योक्ती बुरी भोजनात, वर्षातून एकदा का होईना मायबापाला जेव घालणं, यात पुत्राची दुसरी पुत्रता आहे. त्यानंतर पुत्राची तिसरी पुत्रता कशामध्ये, तर गयायाम पिंडदानाश्च, गयेला जाऊन बापाचं पिंडदान करणं, याला खरी म्हणायची पुत्राची पुत्रता. आणखी शास्त्र असं सांगते, वडील गेल्याच्या नंतर, मायबाप गेल्याच्या नंतर मुलाने बापाच्या 3 गोष्टी सांभाळल्या पाहिजे. किती 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 मला तुम्ही सांगितलेल्या तितक्या 3 गोष्टी बापाच्या सांभाळल्या पाहिजे. पहिली गोष्ट, बापाची संपत्ती सांभाळली पाहिजे. त्यानंतर पोराने बापाची संतती सांभाळली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, पोराने बापाचे संस्कार सांभाळले पाहिजे. काय 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 कोण म्हणलं घरी जाय. पहिली गोष्ट, पोराने बापाची काय सांभाळली पाहिजे, संपत्ती सांभाळली पाहिजे. बाप दादाने जी इस्टेट कमावली ती इस्टेट पोराच्या मालकीची नसते बरं का, मालकीची नसते. आता माझ्या वडिलाचं नाव आहे गजानन, माझ्या आजोबाचं नाव आहे रतन, माझ्या पंजोबाचं नाव आहे राजाराम. म्हणजे 4-5 पिढ्याचे नाव माहीत असले पाहिजे. ज्याच्या वंशामध्ये आपला जन्म झाला त्या पिढ्यातले 4-5 जणांचे नावं तरी माहिती असले पाहिजे. मग राजाराम पाटलाने कमावलेली संपत्ती राजाराम पाटलाने रतन पाटलाकडे दिली. कशा करता दिली बाबा, फुकायला नाही, सांभाळण्याकरता दिली. मग तीच रतन पाटलाने कोणाकडे द्यायची,
गजानन पाटलाकडे द्यायची आणि गजानन पाटलानं तीच संपत्ती बाजड महाराजाकडे द्यायची. जर बाजड महाराज त्या संपत्तीची राखरंगोळी लावत असतील तर मग ती पुत्राची पुत्रता नाही. काय तुम्हाला आयुष करायची ती स्वतःच्या कमाईवरती वाड वडिलांनी दिलेली संपत्ती सांभाळणं यात पुत्राची पहिली कर्तव्यता आहे. त्यानंतर पुत्राची दुसरी कर्तव्यता आहे ती माय बापानं दिलेली संतती सांभाळणं. म्हणजे मोठ्या पोराने आपल्या पश्चात असणारे लहान भाऊ लहान बहिणी, बाप जर कमी वयामध्ये गेला तर मोठ्या पोराने ते बाप बनून आपल्या लहान्या बहिणीचं लग्न करणं, आपल्या लहान्या भावाचं लग्न करणं, आपल्या लहान्या भावाला एखादा व्यवसाय टाकून त्याला सेटल करणं, यात काय पुत्राची पुत्रता. दुसरी सांभाळली पाहिजे पोराने संतती आणि तिसरी सांभाळली पाहिजे मुलाने वाड वडिलांचे संस्कार सांभाळले पाहिजे. काय 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 पहिली सांभाळली पाहिजे संपत्ती, दुसरी पाठ सांभाळली पाहिजे संतती आणि पोरानं बापाचे तिसरे सांभाळले पाहिजे ते संस्कार. वाड वडिलांपासून जे संस्कार प्राप्त झाले ते संस्कार त्या ठिकाणी मुलाने सांभाळले पाहिजे. जर मुलगा वाड वडिलांचे संस्कार सांभाळत नसेल तर मला असं वाटते ते वाड वडील नरकामध्ये जायला जास्त वेळ लागत नाही. विढाला पुराणामध्ये एक कथा आहे, सांगू का? आता सांगणारच आहे मी पण उगा तुम्हाला विचारायला लागलो. हा काय झालं, बाजी उमरत सारखं गाव आणि बाजी उमरत मधले एक ब्राह्मण काका, या ब्राह्मण काकाच्या घरी का रामू नावाचा पोरगा काम करायला राहत होता. रामू नावाचा पोरगा, त्या पोराला एकच काम होतं, ब्राह्मण काकाच्या पूजेसाठी लागणारे फुलं आणून देणं, ब्राह्मण काकाच्या घरामध्ये पाणी भरणं, हे सगळं काम तो रामू करायचा. वर्ष दीड वर्ष त्या ब्राह्मण काकाच्या घरी रामूनं काम केलं आणि अनायासाने रस्त्याने येत असताना फुलं आणत असताना रामूला सर्पदंश झाला आणि रामू मरण पावला. काय झालं, राम मरण पावला. ब्राह्मण काकाला अत्यंत दुःख झालं. ब्राह्मण काकाने त्या रामूचे सगळे संस्कार, अंत्यविधीचे सगळे संस्कार पार पडले आणि रामूला त्या ठिकाणी काय गती प्राप्त व्हायची ती प्राप्त झाली. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, महिना झाला, 2 महिने, 4 महिने, वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं आणि 1.5 वर्षाने ब्राह्मण काका एक दिवस शेजारी आलेला एक माणूस, त्या माणसाचं त्या ठिकाणी पंचांग पाहायला लागले. त्या माणसाचं पंचांग ब्राह्मण काकाने पाहिलं. तो माणूस उठून गेला. रामराव पाटील, तो रामराव पाटलाचं पंचांग पाहिलं. रामराव पाटील उठून गेला आणि तेवढ्यात ब्राह्मण काका आपल्या पलंगावर बसणार, तेवढ्यात एक काळा कुट्ट पुरुष त्या ठिकाणी दरवाजातून आत आला. आत आल्याच्या नंतर या पुरुषाकडे पाहिल्याच्या नंतर ब्राह्मण काकानं पाहिलं तर तो दुसरा तिसरा कोणीच नव्हता, तो रामू होता. रामू होता. ब्राह्मण काकाने त्याच्याकडे पाहिलं, म्हणे रामू तू कस काय म्हणे या ठिकाणी? म्हणे बाबा मी आलो म्हणे तुम्हाला भेटण्याकरता. अरे म्हणे पण 1.5 वर्षापूर्वी तर माझ्या हाताने मी तुला फुकलं म्हणे, 1.5 वर्षापूर्वी तू मरण पावला ना. रामूनं सांगितलं म्हणे आता मला नोकरी लागली म्हणे. म्हणे मेल्यावर कोणती नोकरी असते म्हणे? म्हणे मी यमाच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर यमाने विचार केला हा पोरगा जरा कामाचा दिसते म्हणून यमाने त्याच्या दरबारामध्ये मला ठेवून घेतलं. आता मी यमदूत झालेलो आहे म्हणे. काय झालेलं आहे? शास्त्र असं सांगते म्हणे ज्याने ब्राह्मणाच्या कुळामध्ये 100 वेळा जन्म घेतला, किती वेळा? शतएक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा. 100 जन्म ज्यानं ब्राह्मणाच्या कुळामध्ये घेतले त्याला पुढचा जन्म ब्रह्मदेवाचा प्राप्त होते. ज्याने क्षत्रियाच्या कुळामध्ये जन्मून 100 अश्वमेध यज्ञ केले त्याला पुढचा जन्म कोणाच्या कुळामध्ये प्राप्त होतो? नवे तो इंद्र होतो, असं शास्त्र सांगते. मग या यमाने विचार केला, या ठिकाणी यायला लागला, तो सारखा नरकामध्ये जातो म्हणजे यम त्याला नरकात. आणि मग रामू तो आत्ता कशा करता आला रे म्हणे? म्हणे आत्ता नाही का राजाराम पाटील तुमच्याकडून पंचांग पाहून गेले, तर राजाराम पाटलाला घ्यायला आलो. अरे म्हणे आत्ता तर चांगले होते म्हणे, ते आत्ता तर माझ्याजवळ पंचांग पाहून गेले. ब्राह्मण का रामूने सांगितलं म्हणे काका पंचांग पाहायचं सोडा म्हणे, कीर्तनात बसल्या कीर्तन करता घडी घडी काळ वाट याची पाय, कधी मरण येईल काही सांगता येत नाही. अजून किती आहे अवकाश, कधी मरण येईल सांगतात नाही. लोक म्हणतात अहो आता आम्हाला पुढच्या चौकामध्ये बोलत होते आणि घराला जाऊस तर गेले. माणसाचा घडीचा भरोसा नाही. कधी कधी कीर्तन करता जाऊ शकतो, काही सांगता येत नाही. पण मी जाणार नाही, मी जाणार नाही. एवढी शाश्वती मला आहे. तुमच्यासारखे देवरूप श्रोते असताना, एवढी सुंदर साऊंड सिस्टीम असताना, एवढे सुंदर गायक असताना मला कीर्तनात मरण येईल एवढं पुण्य आपलं आहे का? महाराज ब्राह्मण काका मी त्या राजाराम पाटलाला नेण्याकरता आलो. ठीक आहे रामू काही अडचण नाही. मग रामू
आता येताना येत जा बरं का. ज्या ज्यावेळी तू परिसरामध्ये कोणी मरण पावेल त्यांना नेण्याकरता येशील, यावेळी मला भेटायला येत जा. मग रामूचं असं येणं जाणं वाढलं. एक दिवस ब्राह्मण काकाने रामूला विचारलं, म्हणे रामू तू स्वर्गातही जातो म्हणे नरकातही जातो, मला ते स्वर्ग नरक कसा असतो दाखवतो का? काय हरकत नाही म्हणे काका, पण मला बॉसला विचारावं लागेल. कोणाला विचारावं लागेल? बॉसला कोणाला? यमाला विचारावं लागेल म्हणे. आणि मग रामूनं सांगितलं यमाला, म्हणे मालक बॉस, माझे एक काका आहेत म्हणे, ज्या काकाच्या घरी मी कामाला असायचो त्या ब्राह्मण काकाला स्वर्ग आणि नरक पाहण्याची इच्छा आहे. मग यमाने सांगितलं म्हणे आधी त्यांना विचारून ये म्हणे तुम्हाला कशा करता पाहायचा स्वर्ग आणि नरक. रामाने ब्राह्मण काकाला विचारलं, म्हणे काका तुम्हाला नेमका स्वर्ग नरक पाहायचा कशा करता? ब्राह्मण काकाने सांगितलं, म्हणे रामू, मी ज्या ठिकाणी गेल्याच्या नंतर कीर्तनामध्ये लोकांना कथेमध्ये लोकांना सांगतो की चांगलं कर्म करा स्वर्गात जासाल, वाईट कर्म करा नरकात जासाल. लोक मला विचारतात तुम्ही स्वर्ग नरक पाहिला का? आता मला काहीच सांगता येत नाही म्हणे. जर तुम्हाला स्वर्ग नरक दाखवला तर मी लोकांना छाती ठोकपणे सांगेल म्हणे मी स्वर्ग नरक पाहिला. म्हणून रामू आपलं तेवढं काम कर. रामूने त्या ठिकाणी यमाला जाऊन सांगितलं. यमानं आज्ञा दिली. रात्री झोपलेले असताना रामूनं 4 मित्र बरोबर घेतले आणि ब्राह्मण काकाला बाजा सहित उचलला. 4 जण लागले उचलायला, तसे 4च लागतात उचलायला. 4 जणाला घेऊन रामूनं अर्ध्या रात्री ब्राह्मण काकाची बाजू उचलली आणि ब्राह्मण काकाला नरकात आणलं. नरकात आणल्याच्या नंतर, हो काका उठा. कोण? म्हणजे रामू. उठा बघा म्हणे तुम्ही कुठं आले. नरक पाहिला ब्राह्मण काकाने. ब्राह्मण काकानं पाहिलं तो एक जण महाराज हातामध्ये चाबूक होता, काळा कुट्ट माणूस होता आणि तो एकाला चाबुकाने मारत होता. कशा करता मारत होता? म्हणजे समोर असा तांब्याचा खांब होता, तप्त झालेला खांब, आणि त्या तप्त झालेल्या खांबाला त्या व्यक्तीला असं आलिंगन द्यायला लावत होते. जर त्याने आलिंगन दिलं नाही तर तो पाठीमागून काळा कुट्ट पुरुष चाबुकाचे फटके आणायचे. मग ब्राह्मण काकाने विचारलं, म्हणे रामू हे असं का मारते रे म्हणे याला? म्हणे याला सोन्यासारखी बायको होती. पण याने विचार केला आणि त्याचा परिणाम आता याला तप्त त्या ठिकाणी सडेला त्या ठिकाणी चटके देण्यात येतात. अशी एक 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 सजा पाहिली. त्या ठिकाणी रामूनं त्या ब्राह्मण काकाला आमच्या तुकोबराचं प्रमाणच सांगितलं. हरी नाही त्याय मासी करुणा, बाहेर काढिता कोणी प्राण, ओढारता पडे जैसे धान, चोर जातना धरी देतो, मासे करुणा, नाही त्याय मासे करुणा, नाही त्याय मासे करुणा, बाहेर काढता कोणी प्राण, ओढाळ सापडे जैसे धान, चोर यातना धरी देतो, नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा, ओढाड सापडे जैसे धान्या, चोर यातना धरी देतो. गुरुनाम गुरु पांडुरंग बाबा वैद्य असं म्हणायचे. ज्याचा पाठनाट त्याचाच कीर्तनात थाट. पण कीर्तनकार स्वरात असला तर, आमच्यासारखा बेसुरी असला तर मग नाही. नाही त्या यमासी करुणा किंवा मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. या ब्राह्मण काकाने हे सगळं पाहिलं आणि ब्राह्मण काकाने सहज रामूला विचारलं, म्हणे रामू बस झालं म्हणे इकडे, आता काय दाखवू नको, आता स्वर्गात चाल म्हणे. मग बाहेर येता येता दरवाजाजवळ सहज त्या ठिकाणी ब्राह्मण काकाने रामूला विचारलं, म्हणे रामू मग या लागेल कर म्हणे इथं? म्हणे काका आम्हाला सांगायची परवानगी तर नाही म्हणे, पण तुम्हाला 2 दिवसाकरता तरी या नरक लोकात यावं लागणार आहे. ब्राह्मण काकाने विचारलं, म्हणे अरे मी काय पाप केलं म्हणे मला या ठिकाणी यावं लागेल? रामू म्हणे सांगूच का काका? सांग ना म्हणे. म्हणे तुम्हाला आठवते का म्हणे तुम्ही जालन्याला गेलते? आणि जालन्याला तर 8 दिवसाला जातो म्हणे, पूजा असली की जालन्याला, काही बाजार असला की जालन्याला.
नाही नाही म्हणे आठवा म्हणे तुम्ही जालन्याला गेले होते म्हणे जालन्याला गेल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी चप्पल खरेदी केली म्हणे म्हणे मग त्या चप्पल मालकाने त्या चप्पलाच्या दुकानाच्या मालकाने म्हणे काका तुम्हाला 120 रुपये सांगितले होते म्हणे चप्पलाचे हो म्हणे आठवलं मग तुम्ही काय म्हणाले म्हणे त्या दुकानदाराला म्हणे त्याला मी म्हणालो महाराजाला एवढं असते का आणि म्हणून मी त्याला 100 रुपये दिलते म्हणे त्यो किती सांगत होता म्हणे 120 तुम्ही किती दिलते म्हणे 100 रुपये मग त्या 20 रुपयासाठी तुम्हाला यावं लागेल कृष्णा महाराज हे ऐकल्यापासून मी कधीच कुठं म्हणत नाही मी महाराज आहे मला कमी द्या त्या 20 रुपयासाठी ब्राह्मण काका तुम्हाला यावं लागणार आहे म्हणे मग त्याच्याकरता मला प्रायश्चित काय म्हणे काका जर तुम्हाला या ठिकाणी यायचं नसेल तर तुमच्या पाठीचं चपलं एवढं कातडं काढून द्या हे त्या ठिकाणी प्रायश्चित सांगायचं काय मग ब्राह्मण काकानी बाहेर येता एका जणाला खद असताना पाहिलं ब्राह्मण काकाने विचारलं म्हणे का रे हे का असतंय म्हणे या एवढ्या नरक यातना भोगत असताना सुद्धा हा व्यक्ती का असतो त्यावेळी रामोनं सांगितलं म्हणे ब्राह्मण काका आता याच्या वंशामध्ये हरिभक्त जन्माला येणार आहे आणि त्याच्यामुळे याला आनंद झालेला आहे याच्या वंशामध्ये जन्माला येणारा हरिभक्त याला नरकातून त्या ठिकाणी सोडवणार आहे म्हणून याला आनंद होत आहे समोर गेल्याच्या नंतर एक जण जोरात रडत होतं आणि मग ब्राह्मण काकाने विचारलं रामो हे का रडतंय रे म्हणे याच्या वंशामध्ये दुराचारी पोरगा जन्माला आलेला आहे आणि त्या दुराचारी पोराच्या वागणुकीमुळे याला इथं जास्त यातना होते मी सांगत नाही तुकोबराचं प्रमाण आहे आहा कटाट्याचे करी पितर वंशी दुराचार पुत्र झाला असा दुराचारी पुत्र जर वंशामध्ये जन्माला आला तर त्याच्या पुत्राला सुद्धा दुःख होते म्हणून पुत्र चांगला जन्माला यावा 4 प्रकारचे पुत्र शास्त्रामध्ये सांगितले पहिला पुत्र आहे ऋणको पुत्र दुसरा पुत्र आहे शत्रुपुत्र तिसरा पुत्र आहे उदासीन पुत्र आणि चौथा पुत्र आहे सेवक पुत्र 4 प्रकारचे पुत्र सांगितले ऋणको पुत्र कशाला म्हणतात जर एखाद्याचं तुमच्यावरती कर्ज असेल आणि ते कर्ज न फेडता तुम्ही गेले तर पुढच्या जन्मामध्ये तेच तुमच्या पुत्र रूपाने जन्माला येतं आणि आयुष्यभर बापाला मारहाण करतं याला म्हणायचं ऋणको पुत्र त्यानंतर दुसरा पुत्र आहे शत्रुपुत्र जर एखाद्याचं आणि तुमचं या जन्मामध्ये वैर असेल ते वैर पूर्ण झालं नाही तर पुढच्या जन्मात तेच तुमच्या पुत्ररूपाने जन्माला येतं आणि मायबापाला मारहाण करतं याला म्हणायचं शत्रुपुत्र त्यानंतर तिसरा पुत्र आहे उदासीन पुत्र लग्न झाल्या बायकोला घेऊन पुण्याला जाऊन राहते मायबाप भिक्का मागेनं याला म्हणायचं उदासीन पुत्र आणि शेवटचा पुत्र आहे सेवक पुत्र या शरीराची माती जरी झाली तरी चालेल पण माझं शरीर माझ्या आईवडिलांच्या सेवेकरता मी खर्च करेल याला म्हणायचं सेवक पुत्र सगळे तीर्थाची दुरे जे का माता पित्रे तया सेवेसे किर शरीरे लोन की जे असं माय बापा करता जे शरीर खर्च करतं त्याला म्हणायचं सेवक पुत्र त्याला म्हणायचं सेवक पुत्र विढाला पश्चामध्ये मुलाने 3 गोष्टी सांभाळल्या पाहिजे पहिली सांगितली मी संपत्ती दुसरी सांगितली संतती आणि तिसरी सांगितले संस्कार महत्वाचे संस्कार सांभाळले पाहिजे संतती एक वेळ तुम्ही सांभाळली नाही तरी चालेल एक वेळ तुम्ही संपत्ती सांभाळली नाही तरी चालेल पण मायबापाचे त्यातही एक प्रकार आहे महाराज चांगले संस्कार सांभाळले पाहिजे वाईट संस्कार सांभाळले नाही पाहिजे मग जगद्गुरु तुकोबाराच्या वाडवडिलांनी सुद्धा तुकोबाराला काही संपत्ती दिली असेल महाराज जी तुकाराम महाराजांनी सांभाळलेली जर तुकोबाराच्या जीवनाचा विचार केला तर तुकाराम महाराजांनी आपल्या वाडवडिलांची महाजनकी सांभाळली म्हणजे याचा अर्थ त्यांनी संपत्ती सांभाळली आपले वडील गेल्याच्या नंतर तुकोबारांनी धाकट्या भावाचं लग्न करून दिलं याचा अर्थ तुकाराम महाराजांनी संतती सुद्धा सांभाळली आणि तुकोबारांच्या वाडवडिलांची एक संपत्ती होती संपत्ती ती सुद्धा संस्कार होते ते सुद्धा सांभाळले काय असतं महाराज कार्यावरती उपादानाची सत्ता असते कशाची सत्ता असते वाक्य थोडंसं जड जाईल माझं जे श्रवणातले लोक आहेत त्यांना कळेल कार्यावरती उपादानाची सत्ता असते उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला गाडगं मडकं कशापासून बनलं मातीपासून मग या गाडग्यावरती कोणाची सत्ता राहील मातीची सत्ता राहील कोणाची सत्ता राहील मातीची सत्ता राहील काय झालं एक बाई कुंभार दादाकडे गेली कुंभार दादा केवढ्याला दिलं म्हणे गाडगं म्हणे मावशी 200 रुपयाला एवढ्याला असते का महाराज हे मागत असताना असे मागतात महाराज आमची आईन मी बाजारात गेलो बाबा माय माऊलीच्या धाडसाला सलाम केला पाहिजे महाराज माझी आई आणि मी बाजारात गेलो आणि बाजारात गेल्याच्या नंतर चटया विकायला आलेल्या होत्या चटया आमच्या आईने त्या दुकानदाराला विचारलं म्हणे दुकानदार दादा केवढ्याला तरी म्हणे चटई म्हणे मावशी 4 शाल 3 शाल 2 दे म्हणे
मी आईच्या पुढे हात जोडला, म्हटलं आई झाशीच्या राणीच्या नंतर धाडस तूच आहे म्हटलं. काय मागतील काही सांगता येत नाही महाराज. एक मावशी पुन्हा बाजारात गेली आणि तिला छत्री घ्यायची होती. कृष्णा दादा छत्री घ्यायची होती. दुकानदाराला विचारलं, दुकानदार दादा केवढ्याची रे म्हणे छत्री? म्हणे मावशी 100 रुपयाचे. हा एवढ्याला असते का म्हणे? 50ला दे. आता दुकानदाराला वाटलं बाई संग वाद केल्यापेक्षा काही कमी जास्त करून देऊन टाका. दुकानदारानं सांगितलं, मावशी तुमचे 50 राहू द्या म्हणे, मै 100 राहू द्या, 80 घेऊन टाका, 40ला दे म्हणे. 40ला दे. दुकानदाराला वाटलं जाऊ दे आता मावशी कटकट करते, मावशीनं 50ला मागितली, तू 50ला देऊन टाकू. हा दुकानदाराला सांगितलं, मावशी जाऊ द्या तुम्ही म्हणता 50 तर 50ला घेऊन टाका, 25ला दे म्हणे. काय म्हणे? 25ला दे. दुकानदार म्हणे, मावशी एक काम करा ना, 50 देऊ नका आणि 25 देऊ नका, फुकट घेऊन जा ना म्हणे. 2 दे म्हणे. मग मागण्याची हिंमत मायमावलाच करू शकतात महाराज. ये ना दुकानदाराला विचारलं म्हणे, दुकानदार दादा केवढ्याला म्हणे गाडग? म्हणे 200 रुपयाला. एवढं महाग असते का म्हणे राजा? 100ला दे. दुकानदारानं सांगितलं, कुंभारानं सांगितलं, मावशी काय कष्ट आहेत मावशी म्हणे, तुला माहिती नाही. अगं डोंगरावर जावं लागतं, माती आणावी लागते, माती चाळावी लागते, माती गाळावी लागते, माती तिंबावी लागते, माती भिजवावी लागते, माती तुडवावी लागते, माती थापटावी लागते आणि माती घडवावी लागते आणि माती भाजावी लागते. आजीनं सांगितलं, मावशी सांगितलं म्हणे, मातीचीच अडचण आहे ना म्हणे, तुझी माती काढून घे म्हणे, दे गाडग. देता येईल का हनुमान महाराज? बाबा देता येईल गाडग? नाही ना. काय तर त्या गाडग्यावरती मातीची सत्ता आहे. माती म्हणजे गाडग आहे आणि गाडग म्हणजे आमचा प्रकृती पहिलीकडील भाव. जरी कल्पनेविन लागसी पाहो, तरी मज माझी भूते ही वाहो, जे मी सर्व म्हणवणे. हे सर्व मीच आहे. जगत म्हणजे मी आणि मी म्हणजे जगत आहे. अनेक प्रमाणे देता येतील महाराज. सोने लेणे ओनी घडे, तरी तयाचे सोने पण न मोडे. हे अलंकार हे वरचे लिकडे तयाचे निभावे. सोनाराकडे जायचं आणि सोनाराला म्हणायचं, तो सोनं काढून घेईन, तेवढे दागिने दे. जमन नाही महाराज. कार्यावरती उपादानाची सत्ता असते. उपादानाची सत्ता असते. जे ज्यानं निर्माण केलं त्याच्यावरती त्याची सत्ता असते. थोडा संवाद करायचा मला. भाऊ तुमचं नाव काय? तुमचं बरं तुमचं सांगा. राजू भाऊ. राजू भाऊ, समजा तुमच्याकडे पैसा आला, म्हणजे तसा आहेच म्हणा तुमच्याकडं, आहे ना? हा. पण कर्म धर्म संयोगाने तुमचं नशीब उदयाला आलं आणि तुमच्याकडे म्हणजे कोटीनं पैसा आला. कोटीनं पैसा आल्याच्या नंतर तुमच्या शेजारचं 2 एकर एकरी निघलं. घ्यासान ना? हो म्हणा की. माझ्या शेजारी निघल्यावर मी घेईल, पण निघतच नाही. तुमच्या शेजारी 2 एकर एकरी निघलं आणि तुमच्याकडे पैसा आला, मग तुमच्या शेजारचं 2 एकर तुम्ही घ्याल की नाही? तुम्ही पैसे मोजून दिले, खरेदी झाली. आता ती खरेदी कशी होते सांगायचं लागलं का? सांगायचं लागल. ते खरेदीचा प्रकार लय विचित्र महाराज. एका वाक्यात कधीच खरेदी होणार नाही बाबा, कधीच खरेदी होणार नाही. तुमचं नाव काय भाऊ? हा, रामप्रसाद भाऊ. माझ्या शेतातला आंबा मला तुम्हाला विकायचा, घ्याल ना? सीझन आहे आंब्याचं राव, असं कसं म्हणायला लागले तुम्ही? हा, रंगनाथ पाटील. माझ्या शेतातला आंबा मला तुम्हाला विकायचा, घ्याल ना? हो म्हणा की, आंब्याचा सीझन आहे राव आता. जर समजा आंब्याचा व्यवहार करायचा झाला, आपल्या दोघात जर व्यवहार केला महाराज, एकाच वाक्यात होते, एकाच वाक्यात. पण कृष्णा महाराज तिथं गेल्यावर एका वाक्यात व्यवहार होतच नाही. त्या ठिकाणी व्यवहार जर करायला गेलो आपण, ती एका वाक्यात कधीच व्यवहार होऊ देणार नाही महाराज. मी विठ्ठल महाराज बाजळ आळंदीकर सदर आंब्याच्या बाबतीत या ठिकाणी सविस्तर उत्तर लिहून देतो की सदर आंबा आमच्या बाजळ शिवारातील गट नंबर अमुक अमुक, सर्वे नंबर अमुक अमुक, उताराच्या सहाने अमुक अमुक शेताच्या बांधावरील असल्या कारणाने या आंब्याची निगराणी माझ्या पंजोबापासून आजोबांपर्यंत, आजोबांपासून वडिलांपर्यंत, वडिलांपासून माझ्यापर्यंत आम्ही सामूहिकपणे करत आलेलो आहे. सदर यंदा यावर्षी आंब्याला मोहर आल्याच्या नंतर या आंब्याची निगराणी आम्ही सामूहिकपणे केलेली आहे. सदर आंबा जेवढी तोडण्याकरता आला तेवढी ज्यांनी कोणी रखवालदारांनी याची रखवाली केली त्याला त्याचा योग्य तो मोबदला मिळाला असल्या कारणाने मला याचा मोबदला मिळाला नाही, असा नाहक गुन्हा तो माझ्यावरती दाखल करू शकत नाही. सदर आंबा माझ्या ताब्यातून रंगनाथ पाटलाच्या ताब्यात जात असताना माझ्यावरती कोणताही कौटुंबिक, सामाजिक, राजकीय किंवा गुंडशाही प्रवृत्तीचा दबाव नसून मी पूर्ण शुद्धीमध्ये आंबा त्यांच्या ताब्यामध्ये देत आहे. आता आंब्यावरती सर्वस्वी अधिकार रंगनाथ पाटलाचा जागृत झालेला आहे. आता रंगनाथ पाटलाला आंबा पिकून खावा, चिमून खावा, लोणचं करून खावा का पिकून खावा, सर्वस्वी अधिकार त्यांना आहे. तसेच या आंब्यापासून बाहेर पडणारा कोय टरफल इथं बसलेल्यापैकी कुणाच्या दारात टाकली तर प्रत्यक्ष परंपरेने तो दावा माझ्या दारात येऊ शकत नाही. जसा आंबा खाण्याचा सर्वस्वी अधिकार त्यांना आहे, तसं घाण केल्याबद्दल IPC, CPC, CRPC, इंडियन पेनल कोड ॲक्टनुसार तो दावा सुद्धा त्यांच्यावर दाखल होण्यात असतो. हा असा व्यवहार असते महाराज. तुम्ही 2 एकर विकत घेतली, किती घेतली?
तुमच्याकरता सांगितलं उदाहरण मी 2 एकर विकत घेतली, मग 2 एकर विकत घेतल्याच्यानंतर त्या 2 एकरावर सत्ता कोणाची राहील? बोला बोला बोला. तुमची सत्ता राहील. 2 एकर तुम्ही विकत घेतली म्हणल्यावर त्या 2 एकरावरची सत्ता कोणाची राहील? तुमची सत्ता राहील. मग तुमच्या पश्चात ती 2 एकरावर सत्ता कोणाची राहील? बोला बोला बोला. मुलाची राहील. तुमच्या मुलाच्या पश्चात त्या 2 एकरावर सत्ता कोणाची राहील? तुमच्या नातवाची राहील. मग परंपरेने तुमची सत्ता जशी त्या संपत्तीवरती राहील, तशी तुकाराम महाराजांच्या वडिलोपार्जित एक संस्कार होते, एक संपत्ती होती. तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे. आठवल कोणाला तर म्हणा. हा 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 हा. माझ्या वडिलाची निरासिका देवा, तुझे चरण सेवा सा पांडुरंगा. माझ्या वाडवडिलांची एक मिरासी आहे, माझ्या वाडवडिलांची एक संपत्ती आहे, आणि त्या संपत्तीचं नाव आहे तुझ्या चरणाची सेवा. आणि हीच संपत्ती सांभाळण्याकरता मला पुन्हा जन्माला यायचंय. अभंगाचं पहिलं. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन. 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 माझ्या वाडवडिलांची एक संपत्ती आहे, आणि ती संपत्ती म्हणजे देवा तुझ्या चरणाची सेवा करणं हीच आमची खरी संपत्ती आहे. आणि हीच संपत्ती सांभाळण्याकरता एका जन्मात माझं समाधान होणार नाही. म्हणून देवा घेईन मी जन्म यासाठी देवा. काय झालं? एक दिवस जगद्गुरु तुकाराम महाराज देवाच्या दर्शनाला गेले. पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर पांडुरंग परमात्म्याने पाहिलं जगद्गुरु तुकोबारांच्या पिढ्यानपिढ्याची आपली वारीची परंपरा आहे. या